दादा, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी आनंदी, उत्साहानं आणि अभिमानानं साजरा केला. घर कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. सुनेत्रा पवारांचा ट्विट करत दुःख व्यक्त. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची दिल्लीत पत्रकार परिषद. ठाकरेंनी सीजेपीच्या आंदोलनातील विद्यार्थ्यांची घेतली होती भेट. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना निर्लज्जपणे राजकीय साधन म्हणून वापरलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं ट्विट. गांधींच्या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास, प्रधान यांचं वक्तव्य. जंतर मंतरवरील आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचं उद्या आंदोलन. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची घोषणा. 6 खासदारांच्या विलीनीकरणाबाबत अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील देवदत्त निकम यांच्याकडून पीठासमोर प्रकरणाचा उल्लेख. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते योगेंद्र पवारांचा बारामती दौरा. काटेवाडीतील निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी. शहर आणि ग्रामीण भागातून दौऱ्याला मोठा प्रतिसाद. राम जन्मभूमी ट्रस्टची आज महत्त्वाची बैठक. रिक्त विश्वस्त पदे भरण्यावर निर्णय. 3 नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीची शक्यता. स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाचा राज्य निवडणूक आयोगाला दणका. निवडणुका पुढील वर्षांपर्यंत लांबू नका, न्यायालयाची राज्य निवडणूक आयोगाला फटकार. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून पुन्हा एकदा संपाचा इशारा. 21 जून रोजी झालेल्या वेतन कराराचा फेरविचार करण्याची मागणी. 15 ऑगस्ट पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप होणार. राज्यातील 177 तालुक्यांसाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमाला मंजुरी. प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी. तालुक्यांचा विकास वेगाने.